नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजची आपली कथा आहे मातीचा सुगंध, शेतकऱ्याची व्यथा। ही कथा तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच लक्षात येईल शेतकऱ्याला आत्महत्या करायला का बळी पडावं लागतं। त्यामुळे कथा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चला तर कथेला सुरुवात करूया। पावसाळ्याच्या पहिल्या सरी पडल्या की ज्या मातीत सुगंध दरवळतो तो सुगंध फक्त नाकात जात नाही, तो थेट मनात शिरतो। त्या सुगंधाशी आयुष्यभर नातं जोडलेलं असतं ते म्हणजे शेतकऱ्याचं। साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात गणू पाटील नावाचा शेतकरी राहत होता। काळवंडलेला चेहरा, उन्हाने भाजलेले हात, डोळ्यात कायम आशेची एक झलक, हाच त्याचा खरा दागिना होता। गणूची जमीन फार मोठी नव्हती, फक्त 3 एकर, पण त्याच्यासाठी ती जमीन म्हणजे आईच होती। गणू दररोज पहाटे कोंबड्याच्या आवरण्याआधी उठायचा, घराच्या ओझरीवर बसून तो क्षितिजाकडे बघायचा। आज तरी पाऊस पडेल का हा प्रश्न त्याच्या मनात रोज यायचा, कारण मागची 2 वर्ष दुष्काळाने गाव होरपळलं होतं। त्याची बायको सावित्री घर सांभाळायची, मुलगा राहुल 10वीत शिकत होता आणि मुलगी चिमणी 7वीत। गरिबी होती, पण स्वाभिमानानेही तितकाच मोठा होता। एका दिवशी राहुलने वडिलांना विचारलं, बाबा, आपण एवढं कष्ट करतो तरी आपल्याला पैसे का मिळत नाहीत? गणू हसला, पण त्या हसण्यात वेदना होत्या। बाळा, शेतकरी पैसे पिकवत नाही, तो अन्न पिकवतो, आणि अन्न पिकवणाऱ्याला कधीच उपाशी राहू नये हीच खरी आशा आहे। त्या वर्षी गणूने कर्ज काढून बियाणं घेतलं। ढग यायचे पण पाऊस पडायचाच नाही। शेवटी एक दिवस आभाळ काळं जड झालं आणि मुसळधार पाऊस कोसळला। गणू शेतात धावत गेला, त्याने हातभार माती उचलली आणि डोळ्याला लावली। आई, यंदा तरी साथ दे, तू पुटपुटला आणि पीक छान उगवली। हिरवेगार शेताकडे बघून गणूच्या चेहऱ्यावर समाधान झळकू लागलं। राहुल शाळेत निबंध लिहायचा, माझा बाबा माझा हिरो। शिक्षकाच्या डोळ्यात पाणी आलं, पण नशिबाला वेगळंच काही मान्य होतं। कापसाच्या आधीच अवकाळी पावसाने सगळं पीक अडवलं गेलं। शेतात उभं सोनं क्षणात चिखलात पडलं। गणू शेताच्या बांधावर बसला, त्याचे डोळे भरून आले, पण तो रडला नाही, कारण शेतकरी रडला तर माती कमकुवत होते असा त्याचा समज होता। रात्री सावित्री म्हणाली, आता काय करायचं? गणू शांतपणे म्हणाला, परत पेरायचं। राहुलने वडिलांचा हात धरला, बाबा, मी मोठा झालो की शेतात नवी पद्धत आणेल, पाण्याची बचत, चांगलं बियाणं, सगळं शिकेन। त्या दिवशी गणूला वाटलं आपली पीक गेली, पण आशेचं बी रुजलं। काही वर्षांनी राहुल कृषी अभियांत्रिकी शिकून गावात परत आला। त्याने ठिबक सिंचन बसवलं, माती परीक्षण केलं आणि नवीन पीक पद्धती वापरल्या। गावातल्या इतर शेतकऱ्यांनाही शिकवलं। हळूहळू गाव बदलू लागलं। कोरड पडणारं शेत हिरवं झालं। गणू म्हातारा झाला होता, पण त्याच्या डोळ्यात समाधान होतं। एक दिवशी राहुलने बाबांना शेतात नेलं। हिरव्या पिकाकडे बघून गणू म्हणाला, ही माझी नाही, तुझी कमाई आहे। राहुल हसला, नाही बाबा, ही त्या मातीची कमाई आहे, ज्यावर तुम्ही आयुष्यभर घालवलं। गणूने पुन्हा एकदा माती हातात घेतली आणि त्या मातीचा सुगंध पुन्हा दरवळला। तो सुगंध कष्टाचा होता, त्यागाचा होता आणि आशेचाही होता, कारण शेतकरी हरत नाही, तो प्रत्येक वेळी नव्याने उगवतो आणि दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्याच्या जीवनात आशेचे किरण डोकावतो, पण निसर्गाचा कोप त्याला शांत बसून देत नाही। यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या करावा लागतात। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।